तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज हे प्रगतशील शेतकरी आहे, त्यांचं थोडं मनोगत घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांनो. माझं नाव सचिन नानासाहेब पवार, राहणार खुडसरगाव, तालुका रावरी, जिल्हा नगर. तर आपण आता हे ग्रीन शेण आणलेलं आहे बरोबर. हो. तर याच्या आधी तुम्ही कोणत्या पिकाचा वापर केला ग्रीन? कांदा, ऊस. ऊस मुख्य पीक आहे आमचं. ऊस मुख्य पीक आहे. ऊसाला वापरलं हो. आधी वापरून तुम्ही रिटर्न घेतला. हा. आणि आता हे ग्रीन शेण किती बॅग आणलेले आहेत? आता 150 बॅग आहे. 150 बॅग आणलेले. तर तुम्ही रिझल्ट घेतलेला ऊसाला. आता आपण कांद्याचा व्हिडिओ घेणार आहे कांद्याला टाकलेला. तर तुम्ही एकदम समाधानी होय ग्रीन शेण वापर. हा, पहिले आम्ही एकरी 4 वापरल्या होत्या, आता 8 घेतल्या एकरी. एकरी 8 घेतले. तर आपले जे आता शेतकरी मित्र आहे भावाला महाराष्ट्रातले, त्यांना काय मेसेज देऊ शकता? वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? आता सगळ्यांना सांगता येईल ते जैविक खते सेंद्रिय. आता सेंद्रिय रासायनिक टाकून जमीन कडक आणि नापीक बनत चाललेले आहे. तर आता आपल्या याशिवाय पर्याय नाही. तेव्हा मग आपण आता याच्याकडेच वळलेलं चांगलं रे. आणि गुन्हे कमी रेट आहे याची. रेट कमी आहे रासायनिक खतापेक्षा रेट कमी आहे. आणि आता तुम्ही ऊसाला घेतलेलं आहे. ऊसामध्ये तुमच्या पिकामध्ये काय बदल वाटला तुम्हाला शेतकरी मित्रांनो? ऊस आहे ना, पानाची रुंदी वाढली, हिरवेगार पाना साईज. आणि साईज आणि फुटवे जास्त होते. फुटवे जास्त होते. कांद्याचा काय अनुभव तुमचा? कांद्याचं चांगले, कांद्याची गुणवत्ता चांगली, जास्त दिवस टिकत, कारण खराब नाही होत लवकर. म्हणजे मागल्या वर्षापासून तुम्ही वापरले? हा, 2 वर्षापासून. 2 वर्षाचा अनुभव आहे तुमचा. तर तुम्ही एकदम समाधानी. हा, चालन, तुम्ही गळात वेळ काढून दिला. धन्यवाद. कर बंद कर.